हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण ग्रामीण बँक भरती 2024ची जाहिरात आलेली आहे. तर ती जाहिरात आपण आज बघणार आहोत. IBPS RRBची जाहिरात आलेली मित्रांनो. तर जाहिरात बघून घ्या. 9,900 प्लस वॅकन्सीज आहे. तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर एकूण जागा किती आहे, वयोमर्यादा किती आहे, परीक्षा पद्धती कशी आहे आणि पात्रता कशी आहे, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण फील्डमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट जर केलेलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच या पेपरमध्ये GK आणि GS आणि इंग्लिश पण नाही आहे, फक्त मॅथ आणि रिझनिंग राहणार आहे पेपर फर्स्टमध्ये, म्हणजे प्रिलियम एक्झामला. तुमचं मॅथ आणि रिझनिंग चांगलं असेल तर तुमची प्रिलियम एक्झाम ही नक्कीच निघू शकेल मित्रांनो. ह्या 2-3 महिन्यामध्ये, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात जाहिरात येण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण त्यानंतर आमदारकीचं म्हणजे विधानसभाचं इलेक्शन आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी जास्त प्रमाणात ॲड येण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर अशा जाहिराती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच तुम्ही अपडेटसाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, MPSC एस्पायरंट, तर त्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर मित्रांनो, ही बँकिंगची जाहिरात आहे, ग्रामीण बँकची जाहिरात आहे मित्रांनो. तर 9,900 प्लस जागा आहे आणि इथे वेबसाईट पण दिलेली आहे. कॉमन रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर रिक्वायरमेंट ऑफ ऑफिसर स्केल फर्स्ट, सेकंड आणि थर्डसाठी आहे आणि ऑफिस असिस्टंटसाठी आहे जाहिरात. आणि इथे वेबसाईट पण दिलेली आहे मित्रांनो. फॉर्म फिल करण्याचा कालावधी किती आहे, तर तो 7 जून ते 27 जूनपर्यंत आहे. तर मित्रांनो, 20 दिवस हे आहे, त्यामध्ये तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे आणि पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे, तर ते 7 जून ते 27 तारखेपर्यंतच करायचं आहे, 27 जूनपर्यंत. तसेच मित्रांनो, ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होते, प्रिलिम एक्झाम, आणि तिची तारीख दिलेली आहे ऑगस्ट 2024, म्हणजे ऑगस्टमध्ये हा पेपर होऊ शकतो तुमचा पूर्वपरीक्षाचा. त्यानंतर पूर्वपरीक्षेचा रिझल्ट हा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत लागून जाईल आणि ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे मेन्स एक्झाम ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल. एज लिमिट काय आहे मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप ए ऑफिसरसाठी? तर ग्रुप बीसाठी फॉर ऑफिस असिस्टंटसाठी काय आहे, तर 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. म्हणजे 18 वर्षाच्या पुढं आणि 28 वर्षापर्यंत. 2/6/1996च्या नंतर जन्मलेले आणि 1/6/2006च्या आधी जन्मलेले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता ऑफिस असिस्टंटसाठी. ग्रुप ए ऑफिसरसाठी तर काय आहे, स्केल फर्स्टसाठी अबो 18 बिलो 30 इयर्स, म्हणजे 18 वर्षाच्या नंतर आणि 30 वर्षाच्या आधी. आणि त्यांचं पण एज लिमिट काय आहे, 3/6/1994च्या नंतर जन्मलेले आणि 31/5/2006च्या आधी जन्मलेले तेच फक्त फॉर्म भरू शकता. आणि ऑफिसर स्केल सेकंडसाठी काय आहे, मॅनेजरच्या पोस्टसाठी अबो 21 इयर्स आणि बिलो 32 इयर्स. तर मित्रांनो, मागासवर्गीयांसाठी किंवा अपंगांसाठी 5 वर्षाचं रिझर्वेशन किंवा 3 वर्षाचं रिझर्वेशन दिलेलं आहे. ग्रुप ए ऑफिसरमध्ये ऑफिसर स्केल थर्डसाठी अबो 21 इयर्स आहे आणि बिलो 40 इयर्स आहे. मित्रांनो, तुम्ही ग्रुप बीमधील ऑफिस असिस्टंट आणि ग्रुप ए ऑफिसरमध्ये ऑफिसर स्केल फर्स्ट असिस्टंट मॅनेजरसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, फ्रेशर असाल तर. कारण बाकीच्यांसाठी त्यांनी एक्सपिरियन्स दिलेला आहे, तर एवढा एक्सपिरियन्स पाहिजे तेव्हाच ते फॉर्म भरू शकता. पण फ्रेशर जर असाल तर फ्रेशर फक्त ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल फर्स्टसाठी भरू शकता. एज लिमिट दिलेले मित्रांनो, म्हणजे मागासवर्गीयांसाठी शेड्यूल कास्ट SC आणि STसाठी 5 वर्षाचा जास्त टाईम आहे. म्हणजे जर 28 इयर्सपर्यंत जर बाकीचे भरणार असतील तर यांच्यासाठी 32 किंवा 33 वर्षापर्यंत ते असतील तर ते भरू शकता. अदर बॅकग्राऊंड क्लास म्हणजे OBCसाठी 3 वर्षाचा टाईम आहे. पर्सनल विथ बॅचमार्क डिसेबिलिटी तर त्यांच्यासाठी 10 वर्षाचा आहे. मित्रांनो, क्वालिफिकेशन काय काय लागते, तर ऑफिस असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन असाल कोणत्या पण फील्डमधून तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर ऑफिसर स्केल फर्स्टसाठी काय आहे, असिस्टंट मॅनेजरसाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ इट्स इक्विव्हॅलंट. तर यामध्ये पण तुम्ही कोणत्या पण फील्डमधील डिग्री कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, फ्रेशरसाठी या 2 पोस्ट अत्यंत महत्त्वाच्या आहे. तर मित्रांनो, फीज किती आहे, तर ॲप्लिकेशन फीज 7/6/2024 पासून तर 27/6/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑफिसर स्केल फर्स्ट, सेकंड आणि थर्डसाठी तर मागासवर्गीयांसाठी आणि अपंगांसाठी 175 रुपये आहे आणि 850 हे ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी पण आहे.
आणि ऑफिस असिस्टंटसाठी मागासवर्गीयांसाठी आणि ESM अपंगांसाठी 175 रुपये आहे. 850 अदर कॅटेगरीसाठी आहे. मित्रांनो, एक्झामचा पॅटर्न कसा असेल तर पूर्वपरीक्षेचा ऑब्जेक्टिव्ह टाईप्स असेल, ऑनलाईन पद्धतीने राहील एक्झाम. आणि ऑफिस असिस्टंटसाठी काय काय असेल तर रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटीज असेल फक्त. यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज किंवा जनरल सायन्स यातले काहीच क्वेश्चन राहणार नाही. फक्त मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन यामध्ये विचारले जातील पूर्वपरीक्षेला. आणि रिझनिंगचे किती क्वेश्चन असतील तर ते 40 असतील आणि न्यूमरिकलचे 40. एकूण 80 क्वेश्चन असतील आणि मॅक्झिमम मार्क 80च. म्हणजे एक क्वेश्चन हा 1 मार्कला असेल. आणि टाईम किती असेल तर 45 मिनिट्स, म्हणजे 45 मिनिटाचा तुम्हाला टाईम दिलेला जाईल. आणि ऑफिसर स्केल फर्स्टसाठी रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल. यामध्ये पण जनरल सायन्स, जनरल नॉलेजचे काही पण क्वेश्चन राहणार नाही. फक्त मॅथ आणि रिझनिंग 40 क्वेश्चन, रिझनिंगचे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 40 क्वेश्चन, एकूण 80 क्वेश्चन 80 मार्क्ससाठी आणि 45 मिनिटाचा टाईम असेल. मित्रांनो, ही एक्झाम तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कोकणी या भाषांमध्ये देऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्रासाठी या भाषा आहे, तर तुम्हाला जी सोपी वाटेल ती भाषा तुम्ही निवडू शकता एक्झाम देण्यासाठी आणि त्या भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. मित्रांनो, फॉर्म कसा फिल करायचा आहे तर पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा फोटो द्यावा लागेल, अपलोड करावा लागेल, सिग्नेचर अपलोड करावी लागेल, लेफ्ट हँड इम्प्रेशन म्हणजे डाव्या हाताचा थंब द्यावा लागेल, हे अपलोड करावं लागेल. मित्रांनो, ग्रामीण बँक 2024च्या भरतीविषयी तुम्हाला जर काही विचारायचे असेल, काही डाऊट असतील तर तुम्ही ते नक्कीच विचारू शकता.